हनुमंते गर्जन सीता झाली निर्बंधन श्रीराम भक्तांचे वचन बंधमोचन तत्काळ प्रभू रामचंद्र भगवान की जय। अशी हनुमंतरायाने नामाची गर्जना केल्याबरोबर जे बंधन आहेत आपल्या पाठीमागे लागलेले त्या बंधनामध्ये आपण अडकलेलो आहे। याच्यातून जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर नाम असणार। नाम तारक हे थोर नामे तारिले आपण त्याच्या नामाचा गजर केलेला आहे। गजर केल्याबरोबर हे राक्षस मायावी जे होते ना आशा मनशा तृष्णा इच्छा वासना कल्पना याच्यामध्ये आपण सगळे अडकलेलो आहे। काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे राक्षस आणि ह्या राक्षसनी याच्यामध्ये अडकलेलो आहेत आणि याच्यातून निरसन होण्यासाठी नामाची असणार चिंतनाची गरज आहे। असा नामाचा गजर हनुमंतरायांनी केल्याबरोबर कुठे भवाचे बंधन या बंधनामधून सगळे मुक्त झालेले आहेत। राक्षसी सांगती रावणापासी रावण वीर प्रतापरासी विध्वंसनी रावणासी वनकरासी मारिले काही राक्षस नाही काही राक्षस यांनी जे धूम ठोकली लंका नगरी गाठलेली आहे। आपलं जर वाटोळं केलं गड्याने मालकाला जाऊन सांगावं मालक निवारण करेल काय असेल त्याचं तो पाहिल। म्हणून हे जे राखणदार होते ना बनकर काही वाचले होते तडाख्यातून शिफ्टीच्या ऐकणे कुत्सर असणारे वाचतील ना त्या कुठं दळीत असताना कुत्सर हरभरे तिथं राहते असे कुत्सर काही वाचले होते। यांनी धूम ठोकली पळणाराची शाबासकी असते आणि यांनी रावणापाशी असणार रावणाला घटलेलं आहे। हे राजाधिराज लंकेश्वर राजा रावणा आपलं जे असणार अशोकवन आहे एवढं महान सुंदर आहे तिथं शोक दुःखाची असणारी निवृत्ती होते। अशा अशोक वनामध्ये दुःखाची प्राप्ती झालेली आहे। वनाचा विध्वंस झालेला आहे राक्षस मारले गेलेले झाड मोडल्या गेलेले अशी अवकळा एका वानराने आणलेली हे गाराण राजा रावणाला जाऊन सांगितलेलं आहे। नेनो कैसा वीरवान कैसा काळा अग्निरुद्र सीतेसी करुणी नमस्कार केला मारवन करा नेनो आम्ही काय बघितलं नेनो भूतोल भविष्य अशा प्रकारचा एक वानर त्या ठिकाणी आलेला आहे। बरं आला ती आल्याच्या नंतर सीतेच्या कानाला लागला दोघा जणांनी गुणगुण केलेली आहे। संभाषण झालं विचार केला सारासार विचार झाला आणि तो विचार झाल्याच्या नंतर काय त्यांचं गुह्य ठरलं काय नाही सीताईने त्याला काही सांगितलं का त्याच्या मनाने त्याने केलं परंतु पूर्ण वनाचा विध्वंस केला। वनाचा विध्वंस केला ती केला सगळ्या राक्षसाचा नायनाट केला। अशी अवकाळ फटफटीत त्या आपल्या अशोक वनाच्या ठिकाणी झालेली आहे। असं हे गारानं हे राक्षस लोक राजा रावणाला लंका नगरीच्या ठिकाणी सांगतात।